5 जणांवर कारवाई करण्याची आहे की अलकापूर स्टेशनमध्ये देण्यात आली होती, पण याच्यामध्ये फक्त घैसास यांच्यावर गुन्हा दाखल आहे. रुग्णालयाला ससून अहवालामधून क्लीन चिट मिळाल्याचं पाहिजे. खरं तर BNS कलम 106(1) अंतर्गत या ठिकाणी आज गुन्हा दाखल झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. भारतीय न्यायसंहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याच्या संबंधातला हा गुन्हा आहे आणि त्याचबरोबर अविचारीपणे वागणूक देऊन डॉक्टरांवर होणारी कारवाई यासाठी 5 वर्षाची तरतूद या गुन्ह्यामध्ये आहे आणि तो गुन्हा आज त्या ठिकाणी दाखल झाला आहे. खरं तर ही एका मृत मातेसाठीची ही लढाई होती आणि ती सातत्यानं आम्ही याच प्रयत्नात होतो की या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि एका चुकीमुळं खऱ्या अर्थानं 5.5 तास त्या ठिकाणी ती आमची भगिनी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होती आणि त्याच ठिकाणी तातडीनं तिला जर उपचार झाले असते, पैशाअभावी त्या ठिकाणी तिला उपचार दिले गेले नाही, तेच त्या अहवालामध्ये नमूद झाले. खरं तर आज या ठिकाणी कुणाविषयी कुणालाही द्वेष देण्यासाठी हा आम्ही पाठपुरावा केला नव्हता, तर न्यायासाठी आणि उद्याच्या भवितव्यासाठी गोरगरीब माणूस ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाईल त्या ठिकाणी पुन्हा कोणाला अशा प्रकारे मृत्यू येता कामा नये यासाठीची लढाई होती. आणि आज जे सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की डॉक्टर घैसास यांच्या चुकीमुळं ही घटना घडलेली आहे आणि तो गुन्हा आज दाखल झाला. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर आमचं सरकार यांचं मी खरं आभार मानेल की अत्यंत तातडीने ह्या सगळ्या समित्या त्या ठिकाणी गठीत केल्या आणि सगळ्या समित्यांचे अहवाल एकत्र करून आज हा न्याय माननीय फडणवीस सरकारने 20 कुटुंबियांना आणि आम्हाला दिली. गुन्हा फक्त सुश्रुत घैसासावरती दाखल झालेला आहे. सुश्रुत घैसावरती मानक डॉक्टर आहे. मानक डॉक्टरांचं काम किती असतं हे एकाने स्पष्ट केलेलं आहे. कदाचित त्यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. राजीनामा दिलेला असताना मग मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई काय झाली? आज खऱ्या अर्थानं पहिल्यापासून आम्ही म्हणत होतो की आत्ता त्यावेळेस आमचं पेशंट असेल आणि 20 कुटुंबीय हे डॉक्टर घैसास यांच्या संपर्कात होते. डॉक्टर घैसास यांनीच त्यांना त्या ठिकाणी अडवलं होतं. 10 लाख रुपयाची मागणी त्या ठिकाणी लिखित स्वरूपात केली होती. त्यामुळे सुरुवातीपासून आम्हाला जी ट्रीटमेंट घैसास आणि त्यांच्या टीमकडनं मिळाली त्यामुळे सुरुवातीपासून डॉक्टर घैसास हे या सर्व कारणाला दोषी आहेत हे आम्ही बोलत होतो आणि ते तिथल्या संबंधित मॅनेजमेंटनी प्रेस कॉन्फरन्समध्येही त्यांनी मान्य केलं की त्यांना ॲथॉरिटी नसताना त्यांनी 10 लाख रुपयाची लिखित दिलं. त्यामुळं आज आम्हाला असं वाटतं की सगळ्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर आणखी यामध्ये पुढं जायच्या आधी काही आमचे डिस्कशन्स त्यामध्ये होतील. सर्वात महत्त्वाचं यामध्ये सुरुवातीपासून मी स्वतः बोलतो की आज माझी स्वतःची पण कॅपॅसिटी आहे की त्या मुलींना पुढच्या त्यांच्या भवितव्यापर्यंत सगळ्या गोष्टी खर्च मी स्वतः 100% करणार कुणी दिले नाही तरी. पण आज मंगेशकर हॉस्पिटलने या 2 मुली ज्या अनाथ झालेल्या आहेत, ज्या मातेपासून अलिप्त झालेल्या आहेत, त्यांचं दायित्व त्यांनी घ्यावं, एक सामाजिक भाव म्हणून घ्यावं ही माझी सुरुवातीपासूनची मागणी होती. ती मंगेशकर हॉस्पिटलने केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. लायसन्स कॅन्सल व्हावं अशी प्रामुख्याने मागणी केली कुटुंबियांनी, मात्र अजून ते ह्या स्पष्ट झालं नाही. FIR मध्ये ज्या काही गोष्टी त्या आम्ही वाचल्यात आणि त्या FIR प्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडतील या संदर्भात माननीय CP साहेब आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी प्रेस झाल्यानंतर मी बोलणार आहे. कशाच्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला? हा गुन्हा 106 कलम जे आहे, मी जे आम्ही वेळोवेळी म्हणत होतो की 5.5 तास इंटेन्शनली अविचारीपणे त्या ठिकाणी वागणूक देणं असेल आणि निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा तो कायदा आहे. कलम 106(1) अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या ठिकाणी 5.5 तास त्या ठिकाणी महिला जर प्राथमिक उपचार तिथेच मिळाले असते तर तिथे त्यांना गाईडलाईन 100% मिळाली असती की लगेचच तिथलं ट्रीटमेंट चालू झालेलं असतं, तर ही पळापळी झाली नसती. जसं आता दुसऱ्या अहवालामध्ये, शेवटच्या अहवालामध्ये असं इतर हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं की या हॉस्पिटलमध्ये असं झालं, त्या हॉस्पिटलला असं झालं. पण सूर्याला तर मी स्वतः त्या ठिकाणी होतो. सूर्याला ॲडमिट केल्यानंतर त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी कुठलंही पैसे न मागता ट्रीटमेंट चालू केली आणि ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्या ठिकाणी 2 मुलींना त्या ठिकाणी जन्म दिला गेला. मला असं वाटतं सूर्यानी पण अशीच वागणूक दिली असती
त्या मुली पण जिवंत दिसल्या नसतील. त्यामुळे सूर्या किंवा इतर हॉस्पिटल यात दोषी असू शकत नाही असं मला वाटतं. शेवटचा जो अहवाल आला, ज्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला, त्यात रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याच्या संबंधाने कुठलाच निष्कर्ष नाही. याचा अर्थ असा होतो की रुग्णालयाला अंतिम जो अवलोकन अहवाल आहे त्यात क्लीन चिट दिली गेली. तर याकडे कसं बघता, रुग्णालयावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुम्ही करणार आहात का? नाही, याच्यामध्ये काय आहे की आतापर्यंत त्याचे 5 अहवाल आले. 4था अहवाल जो शेवटचा आला त्या अहवालामध्ये इतर रुग्णालय दोषी ठरवण्यात आले होते, पण त्याच्यामध्ये मुख्य जो गाभा होता, हॉस्पिटलमध्ये 5.5 तास पेशंट का राहिला याविषयी काहीच नव्हतं, म्हणून त्रुटी अहवाल परत मागवला गेला आणि शेवटचा हा अहवाल आला. हे 4ही अहवाल, यमुना जाधवांचा अहवाल असेल, शासनाचा अहवाल असेल, ससूनचा अहवाल असेल आणि शेवटचा अहवाल असेल, ह्या सगळ्या अहवालांना आम्ही एकत्र करून त्याविषयी आम्ही आमचे जे काही लिगल एक्सपर्ट्स आहेत त्याचं मार्गदर्शन करून पुढची कारवाई काय एवढे अग्रेसिव्ह होते. 5 अहवाल आल्यानंतर जो गुन्हा दाखल होतो तो तर बेलेबल ऑफेन्स आहे. 5 वर्षाची आतली मग काय म्हणजे एवढं सगळं पाठपुरावा करून काय पाहिजे? बेलेबल ऑफेन्स आहे. लक्षात घ्या की आत्ता जो गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी होती आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर इतर जी कारवाईची मागणी होती, मला असं वाटतं की ती कारवाई आत्ता पूर्ण झालेली आहे आणि याच्याविषयी पुढचं नेमकी स्टेप्स काय घ्यायची. कारण काय झालं, या 10 दिवसामध्ये तुम्ही पेशंटच्या घरातली मानसिकता तुम्ही विचारात घ्या की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर सगळ्या पद्धतीनं प्रेशर आहे आणि त्यामुळे त्यांना विचारून पुढच्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. नाही मग तुम्ही पहिल्या दिवशीची भूमिका घेतलेली होती की रुग्णालयावरती गुन्हा दाखल करा, त्या भूमिकेवरती तुम्ही आजही ठाम आहात का? कारण असा एक निष्कर्ष काढला जातो की सुश्रुत गैसरने जे मागितलेले पैसे होते ते सुश्रुत गैसरच्या अकाउंटवरती नाही तर रुग्णालयाच्या अकाउंटवरती जाणार होते आणि प्रशासनानं सुद्धा असं स्पष्ट केलेलं होतं की नाही तुमचं प्रशासनाचं बोलणं झालेलं होतं, म्हणजे प्रशासन आणि सुश्रुत गैसर यांच्यामध्ये सुद्धा समन्वय होता. तर मग हे सगळं संगनमतानं घडलंय, तर मग फक्त सुश्रुत गैसर नाही तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुद्धा दोषी आहे का? तुम्ही पहिल्या दिवसाची जी भूमिका घेतली त्या भूमिकेमध्ये बदल होताना दिसतो. माझ्या भूमिकेत जर बदल असला मी तुमच्यासमोर आलो नसतो. तुम्ही लक्षात घ्या की एखाद्या कुटुंबातली एखादी माता जाणं याचं दुःख त्या कुटुंबाला किती आहे आणि आज त्या मुली पोरक्या होणं याचं दुःख खूप मोठं आहे. मी सुरुवातीपासून माझे स्टेटमेंट जर तुम्ही पाहिले तर डॉक्टर घैसास यांनीच IVF करा असं सांगितलं होतं. IVFसाठीचं कोटेशन दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनी दिलं होतं, त्याची आमच्याकडे पावती पण आहे, ती आम्ही सबमिट केलेली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की दीनानाथनी IVF करा असं सांगितलंच नाही, पण आमच्याकडे तर लिखित स्वरूपात आहे. ते सगळ्या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत. जो 5वा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाच्या 4ही गोष्टींचं आम्ही ॲनालिसिस करून त्या विषयातला आमचे जे लिगल एक्सपर्ट आहे त्यांच्याशी बोलून पुढची कारवाई काय होऊ शकते. एवढं सांगा की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गुन्हा दाखल करावा ही तुमची भूमिका आजही ठाम आहे का? म्हणजे अहवालामध्ये याच्यामध्ये बघा, आरोग्य उपसंचालकांच्या समितीनं स्पष्टपणे म्हटलं होतं की रुग्णालय दोषी आहे, प्रशासनानं 5-5.5 तास अडवून घेतलं. ससूनच्या अहवालामध्ये कोणताही उल्लेख नव्हता. ज्यावेळेस माध्यमांमध्ये टीका झाली त्यानंतर ससूननं पोलिसांवरती दबाव वाढला, पोलिसांनी ससूनला परत अभिप्राय मागितला. म्हणजे रिपोर्टचा खेळ झाला. 4 रिपोर्ट, 4 समित्या, त्याचे वेगवेगळे निष्कर्ष, वेगवेगळे अहवाल, याच्यामधली गंभीरता जी आहे ती निघून गेली आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरतीच गुन्हा दाखल करावा ही तुमची मागणी होती. त्या मागणीवरती तुम्हाला परत एकदा शिवाय घैसासाठी जर ट्रीटमेंट दिली नाही त्यावेळेस तर दुसऱ्या डॉक्टरांनी त्याला दीनानाथमध्ये ट्रीटमेंट का दिली गेली नाही म्हणून मग तुम्ही दीनानाथवर त्यासाठीच तर हा ज्या अथॉरिटी पर्सनने त्यांनी निष्काळजीपणे आणि अगदी विचारपूर्वक कोणालाही ट्रीटमेंट करू दिलं नाही म्हणून तर हा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी नाही असं म्हणायचं नाही, असं नाही ना. दीनानाथ हॉस्पिटलचे कर्मचारी म्हणजे दीनानाथ रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी तुम्ही का करता? पहिल्या दिवशीचं जे स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही म्हणताय की रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, रुग्णालय दोषी आहे. त्यानंतर तुमचं स्टेटमेंट बदललेलं आहे. आता तुम्ही म्हणताय की तुम्ही समाधानी आहात कारण 106(1)च्या अंतर्गत झालाय. त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर दोषी सापडत आहेत, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी. मी तुम्हाला तेच सांगतोय की जे 4-5 अहवाल आलेत तुम्ही तरी ते वाचलेत का? मी 5वा अहवाल अजूनपर्यंत वाचलेला नाहीये. मी 4 अहवालांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय. त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स दोषी आहेत. पहिल्या 3 अहवालामध्ये जे काय सांगितलं त्या डॉक्टर्स दोषी आहेत. या अहवालाचा जो गाभा असेल त्या गाभ्यानुसार हॉस्पिटल दोषी जर असेल तर 100% आम्ही हॉस्पिटलसाठी या ठिकाणी 100% प्रयत्न करणार आहोत आणि इतर जे काही त्याच्यामध्ये इतरही लोक त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी आपण पण यासाठी आपल्याला लिगल
पद्धतीनं जावं लागणार आहे. अहवाल अजूनपर्यंत मी फक्त FIR वाचतोय, तो शेवटचा अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर मला तर मी वाचलेला नाही आहे. त्यात आम्ही जी माहिती घेतली त्यात असा निष्कर्ष आहे, मी तेच सांगत होतो मगाशी, पण अंतिम जो अहवाल ससून दिलाय ज्याच्यात पोलिसांना काही कळत नव्हतं म्हणून पोलिसांनी सांगितलं होतं की यात काय नेमकं करायचं ते सांगा. त्यात फक्त घैसाच दोष आहे. रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली आहे. फक्त साधा प्रश्न आहे, आजही तुमची रुग्णालयावर दीनानाथवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी आहे. मी अहवाल वाचून माझा आमचा निर्णय डिस्कशन तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता असं म्हणत होते. माझी भूमिका चेंज नाही. नाही साहेब, पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता असं म्हणत होते की गुन्हा दाखल व्हावा. माझा प्रश्न, पहिल्या दिवशी तुम्ही अहवाल न वाचता होते की गुन्हा दाखल झाला पाहिजे रुग्णालयावर. आज तुम्ही असं म्हणता की मी अहवाल वाचून सांगतो. या दरम्यानच्या काळात असं काय घडलं की तुम्हाला अहवाल वाचायची गरज काही त्याच्यात काही घडलेलं नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, काही माझ्यावर कोणाचं प्रेशरही नाही. मी सातत्यानं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आम्ही सातत्यानं जात होतो. त्यांनी मला सांगितलं होतं न्याय मिळेल आणि यापुढची भूमिका 100% घरातल्यांशी डिस्कशन करून या ठिकाणची आमची भूमिका असेल, भूमिका न्यायासाठी असेल. उद्या अशा प्रकारच्या पीडितांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा इतर कुठल्या हॉस्पिटलनी विदाऊट मनी ट्रीटमेंट केली पाहिजे, तातडीने ट्रीटमेंट केली पाहिजे. मला वाटतं हा दाखला आहे ह्या केसचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी. तुम्ही अटक होण्याची मागणी करता का? 106 अंतर्गत जे कलम आहे, एक अंतर्गत 100% मागणी करता 100% 5 वर्षांसाठी कारवाई. बेलेबल ऑफेन्स आहे नाही, बेलेबल ऑफेन्स अटक होण्याची मागणी कशी करता? FIR दाखल झालेली आहे ना. ताई नाही घेऊ आपण. ताई तुम्हाला हे गुन्हा सुश्रुत गैसास हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये काम करत होता. तुम्ही असं म्हणालात की तिथल्या प्रशासनानं सांगितलं की सुश्रुत गैसाची याच्यामध्ये चूक आहे. तर मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं सुश्रुत गैसावरती कारवाई का केली? हा जाब तुम्ही रुग्णालयाला का विचारला नाही? रुग्णालयानं असं सुश्रुत गैसांना घातलं. तुम्ही असं म्हणताय की व्यक्ती जर दोषी असेल तर मग संस्थेनं त्या व्यक्तीवरती का कारवाई केली नाही? कारण तो व्यक्ती त्या संस्थेमध्ये काम करतो. माझ्या माहितीनुसार त्यांनी इमिजिएट त्या ठिकाणी राजीनामा दिला. स्वतःहून दिला तो. राजीनामा असा कोणी स्वतःहून दिला म्हणजे दोषी असते तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पहिल्या दिवशी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? हा जाब तुम्ही विचारला नाही. म्हणूनच मी आता तुमच्या मार्फतच त्यांना मी जाबच विचारतोय की तुम्ही या मुलींची 18व्या वर्षापर्यंत किंवा लाईफ लॉंग त्यांच्या काळजीसाठी आपण काय करणार आहात. आणि माझी पुढची मागणी तीच आहे की ज्या अनाथ मुली आहेत त्यांना एक दायित्व म्हणून तरी आपण मंगेशकर कुटुंबियांनी, फॅमिलीनी, मंगेशकर हॉस्पिटलनी पुढे येऊन दायित्व स्वीकारलं पाहिजे. मुद्दा राहतो की तो गुन्हा दाखल नको आहे, त्यांच्यावर कारवाई नको आहे. जो गुन्हा दाखल झाला तो फक्त डॉक्टरवर सगळं सांभाळणार. मी त्या सगळ्या गोष्टींचा लिगल ॲडवाईस करून पुढची कारवाई पळवाट नाहीये, लक्षात घ्या. पळवाटीचा विषयच नाही. आणि पळवाट असेल तर आम्ही एवढे 10-15 दिवस मागे लागून इथपर्यंत पोहोचलो. काय 100% दीनानाथ हॉस्पिटल मधले कर्मचारी दोषी आहेत म्हणजे हॉस्पिटल दोषीच आहे. दोषी आहे म्हणतोय मी, दोषी आहे म्हणतोय मी, नाही म्हणत नाही. 100% दीनानाथ मंगेशकरवर कारवाई होणं गरजेचं आहे. परंतु मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मला 5 अहवालांचं ॲनालिसिस आल्यानंतर मी जी फॅमिली सफर झाली आहे ती फॅमिलीचा विचार घेऊन पुढच्या आम्ही स्टेप्स घेऊ. आज जी काही स्टेप्स शासनाने घेतलेली आहे, माननीय आमचे मुख्यमंत्री यांनी घेतलेली आहे, यावर आत्ता तरी आम्ही सॅटिस्फाईड आहोत. पुढच्या गोष्टीसाठी आम्ही विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करू. सर, तुम्ही असं म्हणाला की 5 समित्यांचा अहवाल जो आहे तो मला हे करायचा आहे. तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात, लोकप्रतिनिधींकडे विशेष अधिकार असतात. तुम्ही सभागृहाचे सदस्य म्हणून तुम्ही समित्यांना सुद्धा तुमची जी काही माहिती आहे ती विचारू शकला असतात. तुमच्या अधिकारांतर्गत ती माहिती मिळू शकली असते. तुम्ही असं म्हणताय की माझ्याकडे शेवटचा अहवाल आजचा आलेला नाही, बाकी सगळ्यांचा अभ्यास केलाय. तुम्ही उद्या प्रेस घ्या, उद्या परत मी तुम्हाला अभ्यास करून सांगतो. मी आता फोनवर माहिती घेतली, शेवटच्या अहवालात रुग्णालय दोषी नाही.
ठीक आहे, माझ्याकडे येऊ देत ना, मी सांगेन. सर नाही मात्र मग भूमिका आणि काय तुमची? गुन्हा दाखल व्हावा की होऊ नये? समित्यांचा अहवाल माझी येण्याच्या आधी- भूमिका हीच आहे की 100% आत्ता जो गुन्हा दाखल झाला आहे तो डॉक्टरांवर, ज्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे, मी सुरुवातीपासून तेच सांगतोय, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे, डॉक्टर हे दीनानाथचे सदस्य आहेत, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, तो गुन्हा दाखल झालेला आहे. सर त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणालात की मला समित्यांचा अहवाल वाचू द्या, मात्र ही परिस्थिती तुमच्यासोबत घडली. ज्यावेळेस सगळा तपास झाला त्यावेळेस समित्यांना कळालं. मग तुम्ही जर त्या परिस्थितीमधून सफल झालेला आहात, तुम्हाला त्याची जाणीव आहे, तुम्हाला त्याचे चटके बसले, समित्यांच्या अहवालाची गरज काय? समित्यांचा अहवाल लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ तुमची भूमिका बदलली. तुम्ही पहिल्या दिवशी असं म्हणालात मी स्वतः फोन केले, तुमचे केळकरांशी बोलणं झालं, प्रशासनाशी बोलणं झालं, मग समित्यांच्या अहवालाची गरज काय? जर तुम्ही ती परिस्थिती अनुभवली, तुम्ही त्या परिस्थितीतून गेला, तर समित्यांऐवजी तुमचा अनुभव महत्वाचा आहे ना त्याच्यामध्ये. समित्यांचा अहवाल हा नंतरची गोष्ट आहे, मात्र तुमच्यासोबत जे घडलंय तर ते तुम्ही ठामपणे सुद्धा सांगू शकता. ठामपणे सांगतो मी, आज गेले 10-15 दिवस वेळ काळ न बघता जी पळापळ केली आम्ही, जी चौथ्या समितीचा रिपोर्ट जो इतर हॉस्पिटलला दोषी होता ते कळल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आम्ही नेमका गाभा जो गाळलेला आहे त्याचा विषयीचा पाठपुरावा केल्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. 10 दिवस तुम्ही पळाला आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झाला, हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे? ओके, गुन्हा दाखल झालेला, मी पुन्हा एकदा तेच सॅटिस्फाईड सांगतो, विथ मी पुन्हा तेच सांगतोय, तुम्ही माझ्याकडनं उत्तर, तुमच्या मनात उत्तर काढून घेऊ नका. महाराष्ट्रातल्या या घटनेनंतर प्रत्येक जो माणूस आहे त्या प्रत्येक माणसाला वेदना झाल्या, प्रत्येकाला वाटतं की या कुटुंबातल्या सदस्यांना न्याय मिळायला हवाय. 10 ते 12 दिवस उलटतात, समित्यांचा खेळ होतो आणि हे सगळं झाल्यानंतर बिलेबल गुन्हा दाखल 10 दिवस आमदार पळतात आणि हा गुन्हा दाखल होतो. त्याची गंभीरता राहिली नाही. प्रशासन मुर्दार झालंय असं म्हणायचं का? किंवा प्रशासनामध्ये जे काम करतात त्यांना काही कळत नाही, गडबड नक्की कुठे झाली? जर बेलेबल गुन्हा दाखल होत असेल, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमचं सुद्धा म्हणणं विचारलं. आतापर्यंत सर 4 अहवाल जे आले त्याच्यामध्ये कुठेच रुग्णालय, पहिल्या 2 अहवालात होतं, पण ससूनचा जो मुख्य अहवाल होता ज्याची आपण सगळे वाट बघत होतो त्याच्यामध्ये रुग्णालयावर किंवा डॉक्टरांवर काही ठपका ठेवला नव्हता. मीडियामधनं जेव्हा आवाज उठवला गेला त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे, तोही हे सांगताय त्यानुसार की हा अवेलेबल आहे. ठीक आहे, माझं उत्तर तेच असेल, मला शेवटचा जो अहवाल आहे त्याचा अभ्यास करू देत आणि त्यानंतरचं मी घरच्यांच्या लक्षात घ्या, घरच्यांच्या मानसिकतेचा आणि पुढच्या लढाईचा विचार करून या ठिकाणी आम्ही पुढचं पाऊल उचलू. सर एक प्रश्न की मग घैसास दोषी आहेत आणि दीनानाथ मंगेशकर दोषी नाही असं वाटतं का तुम्हाला? दीनानाथ हॉस्पिटलमध्ये असणारे कर्मचारी 100% दोषी आहेत. प्रशासनाशिवाय कर्मचारी येत नाही. दीनानाथ मंगेशकर हे प्रशासन आहे. दीनानाथ मंगेशकर दोषी आहे का घैसासच फक्त दोषी हो किंवा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधले घैसास कर्मचारी हे दोषी आहेत. जिथं कर्मचारी दोषी असतो 100% त्या ठिकाणचं प्रशासन दोषी असतं. आज जो गुन्हा दाखल झालेला आहे तुम्ही 5 जणांवर कारवाई करा असं म्हटलेलं होतं, पण याच्यामध्ये फक्त घैसास यांच्यावरच कारवाई झालेली आहे. बाकीच्यांना वाचवण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जातो. आज आमची घैसासांना दोषी ठरवायची ती एक पूर्ण झालेली आहे आणि हे जसं सर म्हटले की हे अजून सगळ्या अहवाल आमच्यापर्यंत पण आलेले नाही आहेत. सगळे अहवाल वगैरे सगळ्या गोष्टी बघून कालची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर खूप वेगळी होती आणि आजची एक परिस्थिती वेगळी होती. तुम्ही मगाचपासून म्हणता की तुम्ही समाधानी आहात का, तर कालचं जे प्रेशर क्रिएट झालं होतं कुटुंबावरती तर ते खूप मोठं होतं आणि त्याच्यातनं जी आजची परिस्थिती तयार झाली तर त्यातनं आम्हाला हे समाधानकारक आहे. आम्ही कुटुंब म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर, अमित गोरखे सर, त्याच्यानंतर रुपालीताई चाकणकर या सगळ्यांवरती आमचा विश्वास आहे आणि हे आज एक पहिलं पाऊल पडलं आहे असं मी तुम्हाला सांगतो. आणि बाकीचे काही गोष्टी होतील ते पुढचे जे काही अहवाल येतील सगळ्या गोष्टी येतील आणि पुढच्या ज्या काही गोष्टी होतील कायदेशीर त्यानुसार त्या टाकल्या जातात.
कठोर शिक्षा याच्यातून होणार आहे. आम्ही कालपर्यंतची जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा हे आजचं जे काही घडतंय तर हे खूप महत्त्वाचं आहे कुटुंबीय म्हणून. आणि कुटुंबीय म्हणून आम्ही कशातनं जातोय हे तुम्ही मीडियावाले लोक आणि अमित सर सुरुवातीपासून बघताय. आणि अमित सरांनी आम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशीच देवेंद्रजींना भेटवलं होतं आणि देवेंद्रजींनी तेव्हाच आम्हाला न्याय देऊ म्हणून सांगितलं होतं. आणि तुम्ही जर बघितलं तर कुटुंब याच्यावरती ठाम होतं. कालपासून कालची जी परिस्थिती आहे त्याच्यात तुमच्याकडनं खूप फोन आले, आम्हाला सगळ्या गोष्टी आल्या, तेव्हासुद्धा आम्ही ठाम होतो की आम्हाला न्याय मिळेल, नक्कीच गोष्टी होतील. काल तुम्ही बऱ्याच गोष्टी आम्हाला विचारल्या पण त्याचं जे एक धोतक हे आहे उत्तर ते आज आपल्याला बघायला मिळालं आहे. आणि आम्ही खूप सगळे सामान्य कुटुंबातील लोक आहोत. हे घडणं हे सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढच्या जशा गोष्टी घडतील तर हा लढा आता हा बिसे कुटुंबियांचा नाही राहिला. आम्ही सुरुवातीपासून सांगतोय हा पूर्ण महाराष्ट्राचा लढा आहे आणि याचे परिणाम नक्कीच दिसतील. बाळांची तब्येत कशी आहे सध्या? बाळांची तब्येत प्रोग्रेस आहे बाळांची आणि कुटुंबीय त्यांची काळजी घेतात. तुम्हाला न्याय मिळाला आता गुन्हा दाखल झाला की अजून काय यामध्ये व्हायला हवं असं अपेक्षा काय आहे? कारण अलंकारमध्ये तुम्ही 5 जणांविरोधात तक्रार दिली होती, त्याच्यामध्ये फक्त घैसास त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, तर त्या 4 जणांवर गुन्हा दाखल व्हावा, त्यांची चौकशी व्हावी. आम्ही जो पहिला हे दिला होता तो घैसासांविरुद्ध दिला होता, पहिला जो जबाब दिला होता तो. आणि दुसरी जी आमची जी कंप्लेंट आहे ती आमची खाजगी माहिती लीक केल्याची, तर तो दुसरा भाग आहे. तर त्याच्यासाठीचा लढा आहे तो चालूच राहील. दुसरा असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून फक्त तुम्ही आता असं म्हणाले की असं घडू नये म्हणून ही महाराष्ट्राची केस झाली सगळं, मात्र ही सजा पुरेशी आहे डॉक्टरला, कारण यापुढे ज्या घटना घडतील त्यावर आता कोणी फारच करणार नाही. अशी जर इतकी साधी सजा जर कोणाला मिळत असेल तर कुणीही डॉक्टर अशा प्रकारचं कृत्य करू शकतो भविष्यात. त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विचारतो की तुम्ही समाधानी आहात का, तुम्हाला न्याय भेटला असं तुम्हाला वाटतंय? तेच सांगितलं की आम्हाला तर हे सेक्शन्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ह्या एवढ्या अजून समजत नाही. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला आणि याच्याबाबत जे काही प्रशासन आहे पुढे सुद्धा ठोस पावलं उचलतील हे. आणि सर जसं म्हणते की अभ्यास करून ह्याच्यावरती जे काही पुढं आहे ते पावलं उचलतील. धनंजय केळकरांवरती दाखल करण्याची तुमची मागणी होती की आजही ठाम आहे का? जर कदाचित हे प्रकरण फक्त एका व्यक्तीवरती गेलं, संस्थेवरती न जाता परत असे प्रकार त्या संस्थेमध्ये घडू शकतात, याची शाश्वती कोण देणार? जर प्रशासनावरती कारवाई झाली नाही तर मग परत अशा घटना घडणार नाही, याची शाश्वती काय? आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय हा एका व्यक्तीविरुद्ध लढा नाही आहे, हा एका वृत्तीविरुद्ध लढा आहे. आणि ही वृत्ती, ही असंवेदनशील वृत्ती आज हारली आहे. हे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या पाठिंब्यामुळं आणि माननीय देवेंद्रजींमुळं शक्य झालेलं आहे. आणि तेच सांगतोय त्यामुळं की हा लढा फक्त त्यांच्या विरुद्ध नव्हता, तर या स्टेप्स काय ते पुढे घडत राहतील. जेव्हा आम्ही देवेंद्रजींना भेटलो होतो तेव्हाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला आम्ही न्याय देऊ, आणि आज ते होताना दिसतं. फक्त घैसास यांच्यावरच कारवाई झाली आहे, समाधानी आहात का? इतर डॉक्टर जे आहेत, जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी आहे. आम्ही डे 1 पासून जे आमच्यासोबत घडलंय त्या एका दिवसाचं आम्ही ते सांगत होतो. आणि आम्ही हा आवाज कशासाठी उठवला? आमच्या घरामध्ये एक तनिषा झाली, तशी कोणाच्याही घरामध्ये तनिषा होऊ नये. प्रत्येकाला मेडिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. आमच्या घरातली एक वहिनी गेली, त्या 2 बाळांची आई गेली, अशी कोणाच्याही घरातली जाऊ नये म्हणून हा लढा उचलला होता. आणि ते अख्ख्या जनतेमुळे, सगळ्यांमुळे पॉसिबल झाले. आणि अशी पुढं होऊ नये त्याच्यासाठी ही पावलं उचलली गेली आणि ते हे होताना दिसते. पण फक्त एकांवर कारवाई झालेली आहे, त्या सिस्टीम मधल्या लोकांवर कारवाई झालेली नाहीये. तुम्हाला काय वाटतं की सगळं सिस्टीमवर कारवाई व्हावी का? रुग्णालय प्रशासनावर कारवाई झालेली नाहीये, फक्त एका डॉक्टरवर गुन्हा दाखल झालाय इंडिव्हिज्युअली. यावर तुम्हाला काय म्हणायचं? आणि तुम्ही ज्या रुग्णालय प्रशासनाला वारंवार आता पुढं त्यांच्या बाजूनं बोलायचा प्रयत्न करताय, त्या रुग्णालय प्रशासनानं तुमच्यावरच गंभीर आरोप केले. त्यांनी जे आरोप केले ना त्याचे प्रत्येकाचे सगळे एव्हिडन्स आहेत. आम्ही एका दिवसापासून आहे ना आम्ही कुठलंच खोटं बोलत नाही. शेवटी सत्यमेव जयते होतो. डे 1 पासून आम्ही ना तिथे किती वाजता गेलो, आम्ही त्याच्या आधी त्यांना भेटलेलो. परत CCTV फुटेज तुम्ही बघितलं असेल नसेल, त्याच्यामध्येही दिसतं की 9 वाजून 1 मिनिटांनी गेलेलो.
कोणाकोणाला कॉल केलेले. आम्ही डे 1 पासून सगळ्या गोष्टी बोलत आहोत, ठीक आहे. आणि आम्ही त्याच मतावरती ठाम आहोत की या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. आणि त्यांनी जे आरोप केलेत ना त्याच्या बदल्यात आमच्याकडे किती प्रूफ आहेत ते तुम्ही बघा ना. त्यांनी जेवढे आरोप केलेत ना ते किती खरे आहेत आणि किती खोटे आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुमच्यामुळे त्या डॉक्टरांवरच केला, ज्या हॉस्पिटलने तुमच्यावर आरोप केले त्या हॉस्पिटलला काहीच केलं. ज्या हॉस्पिटलने त्यांना सेवा दिली नाहीये त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल नाहीये. फक्त आता धनंजय केळकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यांनी जो अहवाल दिला पहिल्याच दिवशी जेव्हा ही घटना उघडकीस आली ना त्या दिवशी रुग्णालयाचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये सगळे आरोप तुमच्यावर केलेले आहेत. पण जे आरोप केलेले आहेत ना त्या आरोपांविरुद्ध आमच्याकडे ना सगळे प्रूफ आहेत ते तुम्ही बघितलं असेल. आम्हाला सगळं म्हणजे पण त्याच रुग्णालय प्रशासनावर काहीच कारवाई झाली नाही हे आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि तुम्ही मागणी तेच सांगतोय. आजचं जे काय आहे हे फक्त ससूनच्या अहवालावरती बेस आम्ही आज फक्त पोलिसांची जी काय केस आहे त्या गोष्टी आहेत. बाकीचे जे काय अहवाल आहेत वगैरे तुम्हाला तेच सांगतो. आम्ही सामान्य कुटुंबातील लोक आहोत. बाकीचे अहवाल जेव्हा आमच्याकडे येतील आम्हाला यासाठी ज्या काय तमाम सगळ्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांचे सल्ला मसलत करून भविष्याची काय कारवाई भविष्याची काय आम्हाला मागणी करायची ती नक्की करू. तुम्हाला असं वाटतं का गुन्हा दाखल म्हणजे याच्यामध्ये अटक व्हावी काय त्याच्यासाठीच आपण गुन्हा दाखल केलाय ना. आमचं पहिल्या दिवशीचं आमचं मत काय होतं की आम्हाला राजीनामा नकोय, त्यांचं लायसन्स रद्द व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि आज त्या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते. एवढ्या सगळ्या आम्ही त्या मागणीवर अटक व्हावी असं वाटतं का? त्यासाठीच आपण त्यांना आजच अटक व्हावी ही आमची मागणी. कसं होईल हे गुन्हा या होतील ना या गोष्टी. आता आम्हाला त्याच्यातलं नाही कळत. बेलेबल आहे का? बेलेबल आहे साहेब. कसं अटक होणार? प्रकरणाची गंभीरता जी आहे गांभीर्य ते काढून घेतलेलं आहे. एक तर तुमच्या कुटुंबाकडून आज आमचा पूर्ण विश्वास आहे. अमित सर पहिल्यापासून आमच्या सोबत आहेत. आज आमचा मुख्यमंत्री साहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. ते आम्हाला नक्की याच्यामध्ये पूर्ण न्याय मिळवून देणारच आहेत. आणि आता तिथं तिच्याबद्दल आमची आपली पावलं हे पुढं चालू आहेत. आणि याच्यामध्ये जे काय आहे तिथं आपल्याला पुढे पावलं सुद्धा होणार नाही असंही बोललं जात आहे. फक्त नोटीस पाठवली जाईल. इथं नक्कीच आम्ही हळूहळू आमचे जे आमच्यावर झालेले आरोप आहेत त्याचे आम्ही तिथे पुरावे सादर करत आहोत. आणि जे काय पुढे येईल त्यांच्यावर जे काय गुन्हे दाखल होतील ते तुमच्या समोर येतीलच. आणि आपल्याला आमच्या मागे सगळी जनता आहे. रुपाली चाकणकर ताई आहेत, अमित सर आहेत, मुख्यमंत्री साहेब आहेत. या सगळ्यांचा आमचा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तेच नक्कीच आम्हाला न्याय याच्यामध्ये मिळवून देतील. आणि आज ही चालू आहे ती सुरुवात आहे. पण दादा असे गुन्हे दाखल होऊन काही होणार नाहीये तेच आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. तुमच्या कुटुंबाकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला क्लीन चिट आहे का? असं काही नाहीये. जर क्लीन चिट असती ना तर डे 1 पासून आम्ही त्याच्या विरोधात उभं राहिलं नसतं. तेच विचारते की तुम्हाला असं वाटतं का की अजूनही दीनानाथ मंगेशकरवर गुन्हा दाखल व्हावा? फक्त घैसाच दोषी नाही तर दीनानाथ मंगेशकर पण दोषी आहे तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्यावर कारवाई व्हावी का असं वाटतं तुम्हाला? त्या प्रशासनामध्ये जे काय आहेत जे होते त्यांच्याबद्दल आमची प्रोसेस चालू आहे. त्याचे आमचे काय पुरावे आहेत ते आम्ही तिथं दाखल करतोय. पोलीस प्रशासन नक्कीच त्याच्यावरती कडक कारवाई करणार आहे. आज या प्रकरणात आम्ही गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून तनिषा हेल्पलाईनची सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामधनं संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे जर काही लोकांना माहिती हवी असेल, हॉस्पिटलमध्ये मदत मिळत नसेल तर अशासाठी आपण तनिषाच्या नावाने एक हेल्पलाईन पूर्ण महाराष्ट्रात चालू करतोय. आणि त्या हेल्पलाईनद्वारे खास करून गोरगरीब लोकांना चॅरिटीमध्ये मदत करण्यासाठी ती हेल्पलाईन असेल. धन्यवाद. एक प्रश्न शेवटचा हे सगळं प्रकरण आहे ते थांबण्याचा प्रयत्न केला जातोय. आजचा जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्यावरून हे असं दिसतंय कारण की दीनानाथ रुग्णालयाच्या विरोधात सुरुवातीला तुम्ही आवाज उठवला पण भाजपमधलेच काही जण आहेत ते समोर आलेले होते आणि रुग्णालयाच्या बाजूला बोलत होते. कुटुंब एका बाजूला पडलेलं होतं आणि आता शेवटला 20 दिवसानंतर हा गुन्हा दाखल झालाय. राज्य सरकारकडून कुठेतरी हे प्रकरण वाइंड अप केलं जाते असं तुम्हाला वाटतंय? राज्य सरकारकडून वाइंड अप करायचं असतं तर भाजपचेच आमचे सगळे कार्यकर्ते तिथं तुटून पडले नसते. आज आमच्या रुपालीताई चाकणकर असतील किंवा विरोधकही असतील, स्वतः देवेंद्रजींनी व्यवस्थित अर्धा पाऊण तास चर्चा केली. आणि काल तुम्ही बघत होता की काल 4 रुग्णालयात दोषी ठेवून ह्याच्यात काहीच कारवाई होत नव्हती. काल ज्या पद्धतीनं जो अहवाल आला आम्हाला पण तो थोडासा शॉकिंग होता. पण त्याच्यातल्या त्रुटी सांगितल्यानंतर त्या त्रुटी अहवालामधनं ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या. मी पुन्हा एकदा सांगतो
आज ही लढाई चालू झालेली, ही लढाई संपलेली नाही. येणाऱ्या काळात पुन्हा कोणीतरी होऊ नये म्हणून आमचं काम हे कायमस्वरूपी चालू राहील. त्याच भाजपचा एक महिला खासदार रुग्णालयाच्या बाजूने उभा राहिला, त्याचं काय करणार? प्रश्न आहे. तुम्ही असं म्हणालात की आणखी काय आहे. आता याच्याबद्दल ही शेवटची अंतिम घटना म्हणावी लागेल, कारण पोलिसांनी ससूनच्या वैद्यकीय समितीला शेवटचे अधिकार दिलेले होते की आम्हाला फक्त निष्कर्ष सांगा, आम्हाला कारवाई करायची. तर आता पोलिसांनाच तो निष्कर्ष आला असेल की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी नाही, तर याच्या पुढे मग कारवाई काय करायची? ह्या विषयीचा निष्कर्ष काय आला आणि काय नाही नक्की पोलीस CP साहेबांची चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. मग आज जर कदाचित तो अहवाल पोलिसांकडे आलाय तर मग याच्यामध्ये तेवढा गुन्हा कसा काय दाखल? जर रुग्णालय दोषी असतं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता. ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला नाही त्या अर्थी निष्कर्षात इतकंच काय अहवाल वाचलाय मी, म्हणून तुम्हाला सांगतो की रुग्णालयावर धक्का ठेवलेला नाही, रुग्णालयाला क्लीन चिट दिलेली आहे. तुमची असं असताना मागणी आहे का? तुम्ही असं पुनरुच्चार कराल का? तुम्ही रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कराल? मी पुन्हा एकदा तेच सांगतो की आज या ठिकाणी भिसे कुटुंबियांची मानसिकता बघून पुढचा निर्णय आम्ही घेऊ. ठीक आहे. हिंदी सर बताइए, आज जिस प्रकार से डॉक्टर घैसास पे गुना दाखिल हुआ है, क्या बताएंगे, क्या आज ये हमारी तनीषा के लिए जो लड़ाई थी उस बारे में कलम 1061 के यहाँ पे आज अलंकार पुलिस चौकी में जो गुना दाखिल हुआ है डॉक्टर घैसास के ऊपर, जो निग्लिजेंस का गुना है डॉक्टर्स के ऊपर, उसमें 5.5 घंटा उस हॉस्पिटल में हमारे पेशेंट वहाँ पे खड़े थे, लेकिन वहाँ पे इमीडिएट उनको कुछ भी एक्शन नहीं हुआ. 10 लाख रुपीज़ वहाँ पे मांगा गया और उसके बाद दाखिल हुआ है. मैं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस और हमारा जो सरकार है उनका मैं आभार मानता हूँ कि भिसे फैमिली को यहाँ पे जो उन्होंने हमें कमिटमेंट की थी वो कमिटमेंट उन्होंने पूरी की है. लेकिन 2 बच्चियाँ जो है जो अनाथ हो चुकी है, मैं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल और प्रशासन को ये विनती करूँगा कि उनको आगे के 18 साल उनके कैसे जाएंगे, उनका पूरा जो भी बच्चियों का पालन पोषण वो आपने लेना चाहिए. हमारी कैपेसिटी है, लेकिन एक उनके प्रति दायित्व बोल के वो अनाउंसमेंट उन्होंने करनी चाहिए. सर क्या बताएंगे, एक जगह पे दीनानाथ मंगेशकर को इस अहवाल में क्लीन चिट मिल गई है और दूसरी तरफ घैसास के ऊपर गुना दाखिल हुआ है, वो भी बेलेबल है, क्या बताएंगे, इससे आप सेटिस्फाइड? यहाँ पे दीनानाथ हॉस्पिटल को क्लीन चिट नहीं बोल सकते क्योंकि डॉक्टर घैसास एक दीनानाथ हॉस्पिटल का ही पार्ट है और हमारी जो पहले से मांग थी कि उन्होंने पर्सनली निग्लिजेंस किया है, पूर्वग्रह दूषित निग्लिजेंस है, उनके ऊपर FIR होनी चाहिए, तो आज हो चुकी है. आपने एक जिक्र किया था कि डॉक्टर घैसास ने IVF करने के लिए बोला था, कि ये बात सच है या उन्होंने, क्योंकि ये जो उसकी रिसीट हमारे पास है. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ने खुद हमारे पेशेंट को रिसीट दी, उसकी कॉपी भी हमारे पास है. उन्होंने ही बोला था कि IVF करो. उन्होंने बाद में रॉन्ग कमिटमेंट की, रॉन्ग प्रेस लेके बोला कि IVF हमने बोला नहीं था, लेकिन उसका लिखित जो उन्होंने डॉकेट हमें दिया था, जो हॉस्पिटल का सिग्नेचर हुआ डॉकेट है, वो हमारे पास है, वो हमने कमेटी को दे रखा है. पिछले दिनों में ससुर ने जो अहवाल दिया था वो कुछ अलग था, अभी उसने अलग वापस ये अहवाल दिया और फिर घैसास ससुन ने हॉस्पिटल, चारों हॉस्पिटल को यहाँ पे ससुन के जो डॉक्टर्स हैं उन्होंने 4 हॉस्पिटल को निग्लिजेंस दिखाते हुए रिपोर्ट दिया था. लेकिन वहाँ पे मेन जहाँ पे जो 5.5 घंटा हमारी पेशेंट वहाँ पे रुकी थी उस बारे में कुछ भी नहीं था, इसलिए उसके ऊपर रिपोर्ट मांगा गया और उसके बाद ये FIR दर्ज हुई.